दादा रॅली झाले, चला. पवार चुकलंय रे आपलं. म्हणजे महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण डीजे लावला, पोरं नाचवली, पोरांना दारू दिली. पवार तुम्हाला वाटत नाही आपलं काहीतरी चुकतं? मग महाराजांची जयंती तर कशी साजरी करायची? तो पुतळा उभारायचा त्याच्या दारी लागू का? पवार, ज्या रयतेच्या राजाने आपला हा स्वराज्य वाचवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, आज आपण त्यांचा किल्ला वाचवू नाही शकत. अरे इकडे किल्ल्यावरती येऊन नावं कसले लिहितात हे? ज्या राजाने आपली स्वराज्याची शान मिटू नये म्हणून ह्या जमिनीवरती आपलं रक्त सांडलं, इथे लोक येऊन दारू पितात, अरे बाटल्या टाकतात तिकडे, काहीच वाटत नाही यांना. पवार, मला वाटतं आपण जर लक्ष नाही ना दिलं तर महाराजांचे गडकिल्ले हे जमीनदोस्त होते आणि आपल्या पुढच्या पिढीला महाराजांचे गडकिल्ले फक्त AI वरती दिसतील. दादा तुम्हाला नेमकं म्हणायचं तरी काय आहे? महाराजांचे गडकिल्ले म्हणजे महाराजांचं अस्तित्वच आहे. ते नुसतं डोक्यावरती चंद्रकोर टिळा लावून किंवा डीजेवर नाचवून हे करणं म्हणजे महाराजांवरचं प्रेम, आदर हे नव्हे. मला फक्त हे सोशल मीडियावरती दाखवण्यासाठी मोठेपणा केला जातो हेच वाटतं. पवार, पोरांना गडावर बोलून घ्या, कामाला लागूया. गडाची साफसफाई, जो भाग मोडलाय त्याची दुरुस्ती करून घ्यायला हवी. पण दादा, अरे हे तर सरकारचं काम आहे ना. का महाराज फक्त सरकारसाठी लढले होते का? उलट महाराज सामान्य माणसाच्या न्यायासाठी, त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी लढले होते. आणि आपण साधं त्यांचं अस्तित्व, त्यांचे गडकिल्ले जपून ठेवू शकत नाही. त्या सरकारला बांधू दे किती ते करोडचे पुतळे, आपण आपल्या महाराजांचे अस्तित्व जपूया, त्यांचे गडकिल्ले जपूया. चला.